दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला आणि जगातली एक महासत्ता असलेली अमेरिका यांच्यातला तणाव आता शिगेला पोहोचलाय. निदान प्रस्तुतची ध्वनिचित्रफीत तयार होईपर्यंत तरी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर थेट किंवा प्रत्यक्ष हल्ला केलेला नसला तरीही नजीकच्या भविष्यात तसं घडू शकतं असे सुस्पष्ट संकेत एव्हाना प्राप्त झालेत. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्राप्त व्हावा यासाठी मध्यंतरीच्या काळात कमालीचे उतावीळ झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हेनेझुएलावर आता कधीही हल्ला केला जाऊ शकतो अशी उघडपणे परखडपणे निर्वाणीची धमकी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्हेनेझुएलाला देत आहेत. मात्र असं असलं तरीही व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर मात्र त्या धमकीचा कोणताही परिणाम मुळीच झालेला नसल्याचंही सकृत दर्शनी तरी अनुभवाला येते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आजवर सातत्यानं मादुरो यांना सक्रिय समर्थन दिलेले, सक्रिय पाठिंबा दिलेल्या ही वस्तुस्थिती आहे. कदाचित त्यामुळे देखील मादुरो हे ट्रम्प यांच्या परखड धमकीनंतर देखील अत्यंत निर्धास्त असल्याचं निदान सकृत दर्शनी तरी जगाला दाखवून देण्यात यशस्वी ठरले. अमेरिकेकडून खरोखरच व्हेनेझुएलावर हल्ला करण्यात आला तर त्या तणावाचे पर्यवसान म्हणून जगात आणखी एक नव्यानं तणाव निर्माण होईल का अशी अत्यंत रास्त भीती सगळ्यांना जाणवते. आणि म्हणूनच खरं तर हा विषय आता नव्यानं ऐरणीवर आलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी अलीकडेच व्हेनेझुएलाच्या विरुद्ध संभाव्य लष्करी म्हणजे सैनिकी कारवाई अमेरिकेकडून केली जाऊ शकते अशा प्रकारचे संकेत अगदी उघडपणे कोणताही आडपडदा न ठेवता जगाला दिलेत, व्हेनेझुएलाला देखील दिलेत. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप याआधीच करण्यात आलेले आहेत. प्रामुख्याने अत्यंत घातक अशा अंमली पदार्थांच्या कथित म्हणजे सो कॉल्ड तस्करीच्या संदर्भात मादुरो यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले. नार्को टेररिझम, कोकेनच्या आयातीचा कट रचणे, स्वयंचलित शस्त्रास्त्रे आणि विध्वंसक उपकरणांचे बेकायदेशीर धारक असणे असे गंभीर आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाकडून, जस्टिस डिपार्टमेंटकडून मादुरो यांच्यावर करण्यात आले. मादुरो यांनी विदेशी दहशतवादी संघटनांच्या सोबत हातमिळवणी केली असून हे सर्वच गट अमेरिका आणि जगभरात अंमली पदार्थ आणि हिंसाचार पसरवत असल्याचा आरोप, हा गंभीर आरोप अतिशय खरं तर अमेरिकेनं जाहीररित्या केला. म्हणजे विशेषतः ट्रम्प यांनीच त्यात पुढाकार घेतलेला आहे. अमेरिकेच्या औषध अंमलबजावणी संचालनालयानं आत्तापर्यंत मादुरो यांच्याशी संबंधित असलेले 30 टन इतके कोकेन जप्त केले असून त्यापैकी 7 टन कोकेन हे थेट मादुरो यांच्याशीच व्यक्तीशा संबंधित असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेकडून करण्यात आलाय. या अंमली पदार्थांमुळे हजारो नागरिकांना प्राण गमवावे लागले असल्याचाही दावा अमेरिकेकडून जाहीररित्या करण्यात आलाय. मादुरो यांच्याशी संबंधित असलेली 700 दशलक्ष डॉलर्सपेक्षाही अधिक संपत्ती, 2 खाजगी जेट विमानं, विविध प्रकारची 9 वाहनं आणि अन्य अनेक प्रकारच्या मौल्यवान वस्तू अमेरिकेच्या न्याय विभागानं जप्त केल्या आहेत. मादुरो हे जगातील सर्वात मोठ्या अंमली पदार्थ तस्करांपैकी एक असून हा आमच्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचा दावा अमेरिकेनं जाहीररित्या केलाय. मादुरो यांना पकडण्यासाठी उपयुक्त ठरणारी माहिती देणाऱ्या व्यक्तीला $50 मिलियन पारितोषिक देण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनानं केली. हे फार मोठं पारितोषिक हे लक्षात घ्यावं लागतं. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे पहिल्या टर्ममध्ये त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या मादुरो यांच्या अटकेसाठी $15 मिलियन बक्षीस त्यावेळी घोषित करण्यात आलं होतं पहिल्या कार्यकाळात.
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमधील संघीय न्यायालयामध्ये नार्को टेररिझम, कोकेन आयातीचा कट रचणे अशा गंभीर स्वरूपाचा आरोप मादुरो यांच्यावर त्यावेळी ठेवण्यात आला होता. न्यायालयामध्ये ती कारवाई सुरू करण्यात आली होती. गंमत म्हणजे ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेले त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनानं हीच पारितोषिकाची रक्कम वाढवली होती आणि ती $15 मिलियन ऐवजी $25 मिलियन इतकी वाढवून ठेवली होती. यापूर्वी कुविख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्यावर देखील या रकमे एवढंच पारितोषिक अमेरिकेनं त्यावेळी ठेवलेलं होतं, हे लक्षात घ्यावं लागतं. मात्र आता ट्रम्प सरकारनं हे पारितोषिकही पुन्हा वाढवलंय दुसऱ्या कार्यकाळात आणि तब्बल दुपटीनं ते वाढवून आता $50 मिलियन एवढं केलंय. त्यामुळे ही रक्कम जी आहे ना पारितोषिकाची, ती लादेनवर त्यावेळी अमेरिकेने ठेवलेल्या पारितोषिकापेक्षाही खूप मोठी, जास्त ठरली. व्हेनेझुएलाच्या विरोधात लष्करी कारवाई करण्याबाबतचे संकेत, अगदी सुस्पष्ट संकेत ट्रम्प यांनी स्वतःच दिले असल्यामुळे त्यात गांभीर्य मानलं जात आहे. मादुरो यांच्या सोबतच्या वाढत्या तणावामुळे व्हेनेझुएलाच्या आसपासची सर्व हवाई क्षेत्र यापुढे बंद मानली जातील अशी घोषणा करून ट्रम्प यांनी याबाबतचा इशारा नुकताच अत्यंत स्पष्टपणे आणि जाहीररित्या दिलाय. त्या इशाऱ्याचा अर्थ सर्वांच्या लक्षात आलाय. मादुरो यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला ते अवैध सरकार आहे असं घोषित करून अमेरिका निकोलस मादुरो यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मादुरो यांना पदच्युत करण्यासाठी सर्व प्रकारचे पर्याय खुले असल्याचे संकेत ट्रम्प यांच्याकडून जाहीररित्या देण्यात आलेत. व्हेनेझुएलाच्या विरोधात अमेरिका लष्करी किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं निदान, मी जाणीवपूर्वक शब्द वापरते, निदान सकृत दर्शनी तरी एव्हाना सर्वांच्या लक्षात आलंय. 30 नोव्हेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि निकोलस मादुरो यांच्यामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून संभाषण झालं असल्याचं वृत्त नुकतंच प्रसारित झालंय. आणि गंमत म्हणजे, विशेष म्हणजे त्याला ट्रम्प यांनीही व्यक्तिशः दुजोरा दिला की होय हे संभाषण झालंय. पण गंमत अशी की यावेळी ट्रम्प यांनी मादुरो यांना थेट उघड अशी धमकी दिली असल्याचंही वृत्त आहे. जर तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या परिवाराला, तुमच्या कुटुंबियांना वाचवायचं असेल तर ताबडतोब देश सोडवावा असं मादुरो यांना सांगण्यात आल्याचं, म्हणजे ट्रम्प यांनी स्वतः सांगितल्याचं अनधिकृत वृत्त आहे. हे अनधिकृत वृत्त आहे, त्याला दुजोरा कोणीही दिलेला नाही. ट्रम्प यांनी मादुरो, त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस आणि मुलाला सुरक्षितपणे देशाबाहेर पडण्याचा, म्हणजे व्हेनेझुएला सोडून जाण्याचा पर्याय, ज्याला हल्लीच्या परिभाषेत ऑफर दिली असल्याचं त्या वृत्तात नमूद करण्यात आलंय. आता ट्रम्प यांचा स्वभाव पाहता त्यांच्या धमकीमध्ये तथ्य असावं असंच मानलं जातंय. अमेरिका व्हेनेझुएलावर लष्करी हल्ला करण्याची तयारी करत असून त्यासाठी, हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे की त्यासाठी या हल्ल्याची पूर्वतयारी म्हणून कॅरिबियन आणि प्युर्टो रिको योजनाबद्धरित्या, अगदी नियोजनपूर्वक लष्करी तैनाती अमेरिकेने वाढवली. त्या परिसरामध्ये लढाऊ विमानं, लढाऊ जहाजं, युद्धनौका समुद्री प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे साहजिकच ट्रम्प हे आपल्या धमकीबाबत गंभीर असल्याचंच आता जगभरात मानलं जात आहे. कदाचित मादुरो यांना देखील ते लक्षात आलं असावं. पण फार गमतीचा भाग असा आहे की ट्रम्प यांनी या संभाव्य हल्ल्याबाबतचा थेट इशारा दिल्यानंतर सुद्धा मादुरो हे जरा सुद्धा मुळीच घाबरलेलं नाहीत असंही जाणवतंय. अलीकडेच त्यांची एक चित्रफित, म्हणजे एक व्हिडिओ समाज माध्यमांवर, म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तो फिरतोय, तो दिसतोय आणि त्यात मादुरो हे असंख्य नागरिकांच्या समवेत अगदी आनंदानं नृत्य व्यासपीठावर करताना दिसत आहेत. व्हेनेझुएलाची राजधानी असलेल्या कराकसमध्ये रस्त्यावर असंख्य नागरिकांनी जल्लोष सुरू केला होता आणि त्यात मादुरो हे स्वतः व्यासपीठावर नृत्य करताना दिसत आहेत. अगदी जोरदार आवाजात गाणी म्हणत मादुरो हे निर्धास्तपणे थिरकताना दिसत आहेत.
अमेरिकेच्या धमक्यांना आपण जरा सुद्धा मुळीच घाबरत नसून अमेरिकेकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या परिस्थितीत देखील आपण अत्यंत निर्भीड आणि निर्धास्त असल्याचेच मादुरो हे ट्रम्प यांना जणू काही दाखवून देत आहेत असं मानलं जात आहे की यावरून मादुरो हे देखील अमेरिकेसमोर सहजासहजी झुकणार नाहीत असेही संकेत मिळत आहेत. व्हेनेझुएलाला अमेरिका थेट युद्धाची धमकी देत असतानाच मादुरो हे मात्र आपण त्याबाबत पूर्णपणे बेफिकीर असल्याचं दाखवून देण्यात निदान सकृत दर्शनी तरी आत्ता तरी यशस्वी ठरले. वास्तविक पाहता आपला देश हा अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेसमोर मुळीच टिकू शकणार नाही अहो याची मादुरो यांनाही जाणीव आहेच की. मात्र तरी देखील असं असून सुद्धा त्यांनी हा दिलेला जो प्रतिसाद आहे तो जगभरात चर्चेचा विषय ठरलाय. विशेष म्हणजे मादुरो यांनीही आता आपल्या देशाचं सैन्य सक्रिय केलंय. रशियन बनावटीच्या संरक्षण प्रणाली त्यांनी देशात आता तैनात केल्या आहेत. त्याचवेळी बाह्य दबावाविरुद्ध राष्ट्रीय एकतेसाठीचं जाहीर आवाहन मादुरो यांनी व्हेनेझुएलाच्या नागरिकांना केलंय. पण अजून एक लक्षात घेण्यासारखं आहे की हे सर्व करत असतानाच ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून झालेलं संभाषण हे आदरपूर्ण आणि खूप चांगलं झालं असल्याचंही मादुरो यांनी म्हटलंय. ही गंमत आहे. त्याचवेळी विवेक आणि शांत राजनैतिकतेची आवश्यकता यावर भर देण्याची गरज असल्याचं वक्तव्य मादुरो यांनी जाहीररित्या केलंय. याचा अर्थ लक्षात आला का पहा. याचाच अर्थ मादुरो हे अत्यंत कौशल्यानं आपलं धोरण आखतायत, व्यूहरचना ठरवतायत असं लक्षात येऊ लागलंय. अमेरिकेने गत अनेक दशकांपासून व्हेनेझुएलाच्या आणि त्यातही प्रामुख्याने मादुरो यांच्या व्यक्तिशः मादुरो यांच्या विरोधात खूप आक्रमक भूमिका का अंगीकारलेली आहे, का स्वीकारलेली आहे ही बाब लक्षात घ्यावी लागेल आणि ती लक्षात घेण्यासारखीच बाब आहे. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेकडून व्हेनेझुएला सारख्या एखाद्या लहानशा राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात सातत्यानं दीर्घकाळ आक्रमक धोरण अंगीकारणं ही बाब आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांसाठी काही मुळीच आश्चर्यकारक राहिलेली नाही, ती ठरलेलीच नव्हती. सन 2020 पासून म्हणजे सुमारे 5 वर्षाआधीपासून या विषयाबाबतची चर्चा सुरू जगभरात झालेली होती. त्यातच गतवर्षी म्हणजे सन 2024 मध्ये व्हेनेझुएलात झालेल्या निवडणुकीच्या निकालामुळे अधिक भर पडली होती. राष्ट्राध्यक्षपदासाठी व्हेनेझुएलात झालेल्या त्या निवडणुकीच्या निकालावरून गेल्या वर्षी म्हणजे सन 2024 मध्ये देशभरात व्हेनेझुएलामध्ये प्रचंड राजकीय वादंग निर्माण झालं होतं, वादविवाद झाले होते. त्या निवडणुकीत मावळते राष्ट्राध्यक्ष असलेले स्वतः निकोलस मादुरो यांनाच 51% आणि त्यावेळी विरोधी पक्षाचे उमेदवार असलेले एडमंडो गोन्झालेज यांना 41% इतकी मतं मिळाली होती. गेल्या निवडणुकीपूर्वी म्हणजे त्या 2024च्या निवडणुकीपूर्वी मादुरो हे सलग 11 वर्षे व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होते. आजही तेच आहेत, पण त्यावेळी ते 11 वर्ष सलग होते. आता सलग 11 वर्ष सत्तेत असल्यामुळे मतदारांच्या मनात निर्माण झालेलं सरकार विरोधी मत, त्याला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणतात, हे सरकार विरोधी मत आणि सर्वच विरोधकांची त्यावेळी तयार झालेली सामर्थ्यशाली आघाडी यामुळे यावेळच्या निवडणुकीत मादुरो यांचा पराभव निश्चित असल्याचं त्यावेळी मानलं जात होतं गेल्या वर्षी. गंमत म्हणजे मादुरो यांचाच विजय झाल्याचं मात्र घोषित झालं आणि तेव्हापासून व्हेनेझुएलामध्ये एक वेगळाच राजकीय वाद निर्माण झाला होता. घोषित करण्यात आलेला निकाल हा व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या इच्छांचं प्रतिबिंब नसल्यामुळे अमेरिकेला चिंता वाटते असं मत त्यावेळचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणजे अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी त्यावेळी जाहीररित्या मांडलं होतं, जाहीररित्या व्यक्त केलं होतं. अमेरिकेची भूमिका त्यातून स्पष्ट झाली होती. आता अमेरिकेकडून व्हेनेझुएलाच्या निवडणुकीबाबत प्रतिक्रिया का आली होती हेही लक्षात घ्यावं लागतं. व्हेनेझुएला हा देश गेल्या काही वर्षांमध्ये आत्यंतिक टोकाच्या आर्थिक संकटाचा, दुरवस्थेचा सामना करतोय. खरं तर व्हेनेझुएलाकडे जगातले सर्वाधिक तेलसाठे आहेत,
पण देशांतर्गत भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन, मिसमॅनेजमेंट यामुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था डबघाईला आली, ती संकटग्रस्त आहे. संकटग्रस्त का झाली हेही कळलं पाहिजे. पण व्हेनेझुएला हा एकेकाळी भरभराटीला आलेला आणि अत्यंत समृद्ध अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून जगाला सुपरिचित झालेला होता. त्यातही राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना अमेरिकेकडून प्रचंड विरोध आणि रशियाकडून समर्थन प्राप्त आहे. आता लक्षात येईल ही तणावाची परिस्थिती आणि ही अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार हे सगळे विषय कसे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. अलीकडच्या काळात मादुरो यांनी अमेरिकेशी सर्वच संबंध तोडलेले आहेत. खरं तर याआधीच त्याने ते संबंध तोडायला घेतले होते. पण त्याच वेळी रशिया, तुर्की, बोलिव्हिया यांचा मात्र निकोलस मादुरो यांना उघड पाठिंबा आहे. सन 2019 मध्ये मादुरो यांना असलेल्या पाठिंब्याचं प्रतीक म्हणून रशियाने त्याच वेळी आपली दीर्घ पल्ल्याची 2 लढाऊ विमानं, फायटर जेट्स व्हेनेझुएलामध्ये पाठवली होती. मादुरो यांना एकटे पाडण्यासाठी त्यावेळेपासून प्रयत्न करणारी अमेरिका रशियाच्या या कृतीनं साहजिकच चिडली होती. ते अपेक्षितही होतं. आणि खरं तर त्यामुळेच मादुरो यांना अडचणीत आणण्यासाठी तेव्हापासूनच अमेरिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मादुरो यांचं सरकार उलथून टाकण्यासाठी, त्यांना पदच्युत करण्यासाठी मादुरो यांना अमेरिका लष्करी कारवाई करण्यासही मागे पुढे बघणार नाही असा परखड आणि गर्भित इशारा ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात सुद्धा दिला होता. पण त्याच वेळी आपण मात्र मादुरो यांच्या मागे ठामपणे उभे आहोत असे संकेत रशिया आणि व्यक्तिशः रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जगाला दिले होते उघडपणे. आता या पार्श्वभूमीवर मादुरो यांच्याबाबत अमेरिकेने आणि त्यातही व्यक्तिशः ट्रम्प यांनी असं अत्यंत आक्रमक धोरण आता का स्वीकारलंय ही बाब सहज लक्षात येईल. पूर्वीच्या धोरणापेक्षाही आक्रमकता आता ट्रम्प यांनी वाढवली. एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो की मुळातच व्हेनेझुएलातल्या प्रचंड तेल साठ्यावर अमेरिकेचा डोळा आहे. ट्रम्प तर व्यापारी प्रवृत्तीचे. रशिया युक्रेन युद्धामुळे पुतीन हे व्यस्त आहेत, व्यग्र आहेत आणि मादुरो यांच्या मदतीसाठी निदान आत्ता तरी रशिया आक्रमक भूमिका किंवा सक्रिय भूमिका घेणार नाही अशी बहुतेक ट्रम्प यांची अपेक्षा असावी. आणि यामुळेच अमेरिकेसाठी अनुकूल भूमिका घेणारा नेता मादुरो यांच्या जागी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान व्हावा हीच अमेरिकेच्या आणि व्यक्तिशः ट्रम्प यांची स्वार्थी अपेक्षा असल्याचं सर्वांच्या लक्षात आलंय. खरं तर सत्तांतराचा डाव खेळणं अमेरिकेचा आवडीचा भाग आहे. तो जुनाच डाव व्हेनेझुएलात आता नव्या पद्धतीने ट्रम्प खेळताना दिसून येत आहेत. आता ह्या सगळ्या डावपेचांमध्ये ट्रम्प यांना खरंच यश मिळतं, कारण ते कितपत यश मिळेल. मादुरो दाखवतायत त्याप्रमाणे निर्भीडपणे अमेरिकेला न घाबरता आपली वाटचाल सुरू ठेवतात का अमेरिकेची लष्करी कारवाई खरंच होईल आणि व्हेनेझुएलामध्ये सत्तांतर घडून येईल, हाच आता सर्वांसाठी खरं तर औत्सुक्याचा विषय ठरलाय. आणि दुसरी उत्सुकता आहे की हे घडणारच असेल तर नजीकच्या भविष्यात म्हणजे नेमकं कधी, हाही विषय आता उत्सुकता शिगेला ताणण्यासाठी कारणीभूत ठरणारा असा मुद्दा ठरलाय. पाहूया नजीकच्या भविष्यात नेमकं काय घडत येते. तोपर्यंत प्रतीक्षा करूया.